हाय, हॅलो, नमस्कार. तर आज मला सकाळी-सकाळी थोडा निवांत वेळ मिळाला होता. मग काय मी मस्त बसून पाणी वगैरे पिऊन घेतलं. दोघंही मुलं माझी छान अशी झोपलेली होती. मग मी चहा वगैरे ठेवून घेतली आणि मग अंघोळीला गेले. अंघोळ वगैरे करून आले आणि किचनची कामं आवरायला घेतली कारण दोघंही झोपलेली होती. दोघं आज जरा लेटपर्यंत झोपलेली होती कारण कालच यक्षचा स्पोर्ट डे झाला होता आणि त्याच्यामुळेच तोही खूप दमला होता आणि तिलाही आम्ही एवढं बाहेर असं काढत नाही आणि काल ती 3-4 तास बाहेर होती. तिची कंटिन्युअस झोप अशी झालेली नव्हती म्हणून तीही छान झोपली होती. मग काय दोघं झोपलेली होती म्हणून म्हटलं चला घरातली कामं थोडी आवरून घेऊया. संडे होता बट यांना सुट्टी नव्हती म्हणून म्हटलं सगळं आपल्यालाच करायचं आहे तर पटापट थोडे कामं तरी करून घेऊया जोवरती झोपलेली आहेत दोघंजण तोपर्यंत. मग काय पहिले तर स्वयंपाकाचंच काम घेतलं मी हाती कारण की तिकडे बाकी तर मी काही आवरू शकत नव्हते. बेडरूममध्ये दोघंही मुलं झोपलेली होती आणि हॉलमध्ये असतं जसं काही आवरायचं बाकी नव्हतं माझं म्हणून म्हटलं आधी किचनचं काम करून घेऊया कारण किचनचं काम एकदा झालं ना की मग डोक्याला टेन्शन नसतं आणि त्यांच्याकडेही मग लक्ष देत बाकी अशी छोटी कामं होत असतात. ते वस्तू इकडे तिकडे ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून म्हटलं चला आधी किचनचं काम आवरून घेऊया. मग इकडे मी भाजी वगैरे टाकून घेतली होती. मी चपात्यांचं पीठ मळून चपात्याही लाटून घेतल्या कारण गरम चपात्या करायला प्रॉब्लेम नसतो बट काय होतं ना केव्हा यक्षलाही खूप भूक लागून जाते आणि त्याच्यामुळे मग तेव्हाच त्याला करून देणं ते होत नाही कारण की मी आणि तोच असतो आणि आज जरी संडे होता तरी हेही नव्हते. सो म्हणून म्हटलं आधी करून घेऊया कारण नंतर मग तीही रडते केव्हा आणि त्याला मला ते देणं होत नाही म्हणून मी ते सगळं करूनच ठेवलं होतं. इकडे त्याने रात्रीचा जो पसारा मांडला होता तोही मी आवरून घेतला माझा स्वयंपाक झाल्यानंतर. म्हटलं चला आधी आता हे आवरून घेऊया. इकडे ही दोघं झोपलेली होती आणि काय थोड्याच वेळात लगेच माझी इशू उठली आणि काय स्वयंपाक वगैरे झाला होता. मग म्हटलं चला थोडा वेळ हिच्यासोबत घालवूया. असं थोडी कामं वगैरे झाली ना तर मग मुलांना वेळही द्यायला मिळतो. नाहीतर मग तेच डोक्यात चाललेलं असतं अरे बाबा कामं पडली आणि मग काय त्याच्यामुळे म्हणून मग मी तिच्यासोबत खेळतही होते. माझ्या ब्लँकेट्स वगैरेही आवरत होते. यक्ष झोपलेला होता शेजारी बट काय नंतर तो उठला लगेच आमचा आवाज ऐकून. मग त्याने तिच्या ब्लँकेटची घडी वगैरे घालून ठेवली. बोलतो की मम्मा मी तुला हेल्प करतो. मग काय त्याने थोडी हेल्प वगैरे केली. त्याला ब्रश दिला. त्याला म्हटलं आता तू ब्रश कर तोपर्यंत मी ब्लँकेट वगैरे लावते नंतर तुझी अंघोळ वगैरे करते. मग तो ब्रश वगैरे करत होता. मग मी इकडे ब्लँकेट वगैरे लावून घेतलं. अंघोळ तशी त्याला लगेच करायला आवडत नाही. ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तो रेंगाळत असतो इकडे तिकडे. मग म्हटलं ठीक आहे तो रेंगाळतोय तोपर्यंत तिची खिचडी टाकून घेते कारण तीही उठली होती आणि आज ती लेट उठली होती तर ती परत झोपणार नव्हती. ती डिरेक्टली आता अंघोळ घालूनच झोपणार होती. सो त्याच्यामुळे मी इकडे तिच्यासाठी खिचडी वगैरे टाकून घेतली. तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा माझ्या इशी एवढी मुलं असतील तुम्ही त्यांना काय खायला घालता मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला डेली प्रश्न पडतो की तिला काय असं खायला देऊ आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की मी माझ्या इशूला काय खाऊ घालते तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याही रेसिपी तुम्हाला शेअर करेन. सो इकडे मी त्याची खिचडी वगैरे टाकली होती इशूसाठी आणि इकडे मी घरं वगैरे झाडून घेतले कारण यक्षची माझी अंघोळ बाकी होती. सो यक्षची मी इकडे अंघोळ वगैरे घातली. मग काय त्याची खिचडी झाली होती. तिला मी मिक्सरला लावून घेतली होती कारण की एकदम असं सॉलिड मी तिला किंवा थिक असं देत नाही. मी थोडं पातळ पाणी असलेलंच देते आणि ती एकदम सॉलिड घट्ट असं खातही नाही म्हणून मग मी तिला थोडंसं मिक्सरला लावून ती खिचडी दिली. त्याच्यानंतरून मग काय 1-1:30 वाजला होता. आमचीही जेवणं झाली होती आणि संडे होता तर म्हटलं चला थोडं डीप क्लिनिंग करून घेऊया. किचन ओटा वगैरे स्वच्छ असा धुवून घेऊया. तसं मी किचन ओटा एक दिवसाआड किंवा डेलीही धुते बट आज म्हटलं चला थोडं वरतून वगैरे क्लीन करूया. ट्रॉल्याही थोड्याशा क्लीन करूया कारण वेळ असतो तर म्हटलं तो यूज करून घेऊया. नंतर डेली एवढं आवरणं होत नाही. ऑफिसचंही वर्क असतं ना. सो त्याच्यामुळे मी इकडे छान असं आवरून घेतलं होतं सगळं आणि छान अशा फिल्टरच्या नळ्याही धुवून वगैरे पुसून घेतल्या होत्या कारण यक्षी माझा खेळत होता. इशूला मी अंघोळ करून जेवून वगैरे झोपवली होती. सो 2 तास तरी ती उठणार नव्हती म्हणून मी माझी कामं इकडे छान अशी करत होती. तुम्ही असं करतात का मला नक्की कमेंट करून सांगा कारण की मला तर सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी डीप क्लिनिंग एक वेळेस करून घेते म्हणजे पुढचे 5 दिवस थोडं दुर्लक्ष झालं किंवा एवढं क्लीन नाही झालं आपल्याने डेली एवढी सगळी कामं नाही होत ना आपल्याने. सो ती नाही झाली तरी पण आपल्याला एवढा फरक पडत नाही किंवा घरामध्ये एवढं घाण अशी दिसत नाही. मग काय मी ट्रॉल्या वगैरेही छान पुसून घेतल्या. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.